नमस्कार मित्रांनो, माझं यूट्यूब चॅनल किसान पॉवरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आलो आहे शेतकरी भावाकडे, जाणून घेऊया त्यांच्या शेती विषयक आणि जीवनशैलीबद्दल माहिती। तो आज चला म्हटलं यांचं थोडं रिव्ह्यू घेऊन घ्यावं, तर आपल्याला थोडी माहिती देईल। ठीक आहे साहेब, तुमचं नाव सांगा। माझं नाव राधेश्याम दामाजी मुरटकर आहे, राहणार केली। तर हे आता जवळपास किती एकर तुमच्याकडे जमीन आहे? माझ्यापाशी आता 11 एकर जमीन आहे। म्हणजे पूर्ण हे पूर्ण शेतीमध्ये लागवड झालेली आहे? हा, पूर्ण शेतीमध्ये लागवड झाली आहे पराठीची। आद्य पराठी आहे आणि 2 वर्षापासून चांगली इकडे फसल आज ह्या वर्षी चांगली वाटून राहिली आहे मला। मी बघितलं की इकडं तुमच्याकडे बगीचा पण आहे। किती झाड आहे तुमच्याकडे? 400 झाडं आहे म्हणजे संत्र्याची, आणि 100 झाडं मोसंबी आहे। अच्छा अच्छा अच्छा। आणि कोणकोणतं पीक घेतलं आहे यंदा? यावर्षी तुवर आहे, पराठी आहे, काही भाजीपाला वगैरे आहे, पालक म्हणा, काही मेथी, चवळी। आता तुमच्या इकडे बघितलं ते मंदिर दिसलं आणि चांगलं गार्डन पण केलेलं आहे। हे म्हणजे तुम्ही स्वतः तयार केलेलं आहे का ते तुमचा इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये? नाही, माझा इंटरेस्ट आहे। मी अगोदर स्वतः तयार केलं आहे। तेव्हा विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, बजरंगबलीचं मंदिर आहे इथे, मी स्वतःच केलं आहे। इथं रामनवमीचा तिथं काला भरते रामनवमीचा, आणि स्वतः मला त्याच्यावर इंटरेस्ट खूप आहे। अच्छा, हो, कारण की मी तिथे बघतो की बाहेरची पण लोक येतात, थोडं खूप सुंदर असं दृश्य आहे। म्हणजे रामनवमीला हा जो काला होतो तो मग कितीक गावगावचे लोक येतात, तर कितीक लोक जेवण करतात? इतर आसपासचे गाव येते, जुनवानी म्हणा, किनी म्हणा, हिंगणा, आपले काही इतर नागपूरचे जे लोक येते, अचानक 2-2.5 हजार लोक इथे जेवण करते। तर हा म्हणजे तुम्ही तुमच्या परिवारातर्फे करता की काही म्हणजे निकट तिकडचं? हे माझं स्वतःच आहे, माझ्या परिवारच करते। म्हणजे हे वर्षानुवर्षी पिढी चाललेलं आहे का? हो, पिढी चाललेलं आहे, हे 4थी पिढी आहे हे। आणि तिकडे मी ते खंडर पण बघितलं आहे, ते खंडर कशाचं आहे? ते स्वतःच माझं घर आहे ते। अगोदर ते तिथेच आमची रावतो तिथे। ते 24 मार्च 1994ला त्याला आग लागली आहे, त्यामुळे ते तसं झालं आहे ते। अच्छा, 1994 मध्ये आग लागल्यामुळे ते म्हणजे खूप मोठा असा वाडा टाईप दिसला। वाडा होता का? हा, वाडा होता, साबण वाडा होता तो, आपल्या आजोबांचा हातचा होता। अच्छा, ते शेती करता हा पारंपरिक व्यवसाय आहे की कसं काय? हे शेती करतो हे आपला पारंपरिक म्हणजे साहजिक आहे। आपल्याला खाली पिली बसण्यापेक्षा आपल्याला 2 पैसे मिळते, याकरता आपण त्याचा म्हणजे उपयोग घ्यायचा शेतीचा। कधी आपल्याला साथ देते, कधी नाही देत, दोन्ही विषय आहे त्या गोष्टीवर। म्हणजे जुवा असल्यावर नाही, शेती म्हणजे जुवा असल्यावर। अच्छा, तुम्ही वर्षाचं म्हणजे किती पीक घेता, म्हणजे किती का नफा, कधी नफा मिळतो, कधी तोटा मिळतो, तर कधी असं झालं आहे का बा असा कोणत्या वर्षी दुष्काळ पडला ना आपली बा शेती ह्या म्हणजे तोट्यामध्ये गेलेली, असा कोणता वर्ष की घडलं काय? तसं तर भरपूर वर्षामध्ये तसं घडलं आहे। कधी नुकसान झाले आहे, कधी फायदा झाला आहे। तसं म्हटलं तर कास्तकाराला शेतीपासून मला वाटते फारपैकी म्हणजे 75% त्यांना घाटच आहे शेतीमध्ये। तर मग या गोष्टीसाठी आपलं केंद्र सरकार, राज्य सरकार काही तुम्हाला मदत वगैरे करते का? हां, मदत करायचं काम करते नाही, काही मतलब असं काही तेवढं काही हे नाही, जेवढं आपल्याला पाहिजे का नाही, जेवढे ज्याप्रमाणे कापसाला भाव नाही देत, काही नाही देत। आपल्याला समजा तुरीचं पीक राहते, मग आपलं जे खास व्यवसाय आहे तो कापूस आहे, पराठीच आहे आपली। आपण त्याच्यामुळे कर्ज पाणी जे राहते ते आपण फेल करतो, हे करून टाकतो आपण। यावर्षी नाही बसपेक्षा म्हणजे 7,000 6,000 असा भाव लागून गेला, 6,500 नाहीपेक्षा खूपच। एकटेच तुम्ही कास्तकारी करता की गडी ठेवलेला आहे शेतामध्ये? नाही, माणूस आहे ना माझ्यापाशी, माणूस आहे, आम्ही दोघं भाऊ आहे। आणि एमर्जन्सी म्हणजे साहजिक आहे, आपल्याला जोरदार वगैरे लावावी लागते, नाही सांभाळलं तर। घरी बैलजोडी असेल? हा, बैलजोडी 2 बैलजोडी आहे। हे जे तुमच्या जर वावरामध्ये जर यायचं झालं तर तुमचं लोकेशन सांगा, ॲड्रेस सांगा। माझा ॲड्रेस आहे जुनवानी रोड, नांदा खुर्द, विठ्ठल रुक्माईचं मंदिर। हिंगण्यावरून किती किलोमीटर आहे? हिंगण्यावरून 4 किलोमीटर। अच्छा, तर बघा मित्रांनो, जर तुमची जर इच्छा झाली अशी कधी जर व्हिजिट जर द्या रुक्मिणी विठ्ठल मंदिराला, तर तुम्ही हे जे ॲड्रेस सांगितलेला आहे तिथं पण तुम्ही येऊ शकता।
आणि भेटतात. छान आहे, चांगलं स्थळ आहे, असं गमते, रम्य वातावरण आहे. तर हे जे तुमची विहीर आहे, तर विहिरीमध्ये कोणत्या महिन्यापर्यंत पाणी राहते? पाणी म्हणजे 12 महिने राहते तिला. तेवढं उन्हाळ्यामध्ये त्याचे जे पाण्याची जी क्षमता राहते ते कमी होते. आपलं असं काम आहे का 12 महिने आपण इथे जनावरांना पाणी पाजू देतो. ते काम खूप कमी मिनिटं चाललं तर त्यांना पूर्ण त्यांची पहिले सोयी पाणी आम्ही पहिले करतो 12 महिने. हो, कामापुरते पाणी असते. साहजिक कोणी मागितलं वगैरे की तर टँकर वगैरे पाहिजे, काही लागेल तर इथून पूर्ण आम्ही त्यांना हे देतो आम्ही, संमती देतो. तुम्ही घेऊ शकता म्हणून. तुमच्याकडे गाई वगैरे आहे का? एक गाय आहे, 4 बैल आहे. बघा मित्रांनो, आपल्याला शेतकरी भावाने चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे आणि त्यांच्या वाड्याचा जो इतिहास आहे हा मी तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेल. त्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझा नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.